नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 9 गती व गतीचे प्रकार या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशनमध्ये ह्या पाठांचा अभ्यास आपण केलेला आहे. आज काय पाहणार आहोत तर आपण याचा स्वाध्याय पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे मुलांनो, गतीचा प्रकार ओळखा. त्यातला अ आहे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे. मग ही कुठली गती आहे तर पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे ही वर्तुळाकार गती आहे. वर्तुळाकार म्हणजे वर्तुळाकार मार्गानेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मग कुठली गती आहे ते वर्तुळाकार गती आहे. आणि नियतकालिक गती आहे. मग नियतकालिक गती म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादी गतिमान वस्तू काय करते तर ठराविक वेळेमध्ये एका विशिष्ट बिंदूमधून ती पुन्हा म्हणजे विशिष्ट बिंदूमध्ये पुन्हा येते. त्यालाच काय म्हणतात तर नियतकालिक गती म्हणतात. म्हणजे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे ही काय आहे तर नियतकालिक गती आहे. आता छताला टांगलेला फिरणारा पंखा ही कुठली गती आहे तर ही आंदोलित गती आहे. काय कुठली तर आंदोलित गती आहे. आणि वर्तुळाकार गती आहे. आंदोलित गती म्हणजे कुठली तर म्हणजे आपण आता झोपाळ्याचं उदाहरण पाहिलं ना. एका झोपाळा कसा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पुन्हा दुसऱ्या टोकाकडून तो पहिल्या टोकाकडे येतो. मग ती काय आहे त्याला काय म्हणतात तर आंदोलित गती. मग छताला टांगलेला फिरणारा पंखा आणि हा कसा फिरतो तर हा वर्तुळाकार मार्गाने फिरतो. मग ती कुठली गती आहे तर वर्तुळाकार आणि आंदोलित गती. आता आकाशातून पडणारी उल्का. आता आकाशातून पडणारी उल्का ही कुठली गती आहे तर एकरेषीय गती आहे. म्हणजे का तर ती सरळ रेषेमध्ये विस्थापन होते ना, त्याला काय म्हणतात तर एकरेषीय गती असे म्हणतात. मग आकाशातून पडणारी उल्का ही सरळ रेषेमध्ये पडते. मग ही कुठली गती आहे तर एकरेषीय गती. समजलं. आता पुढचा प्रश्न आहे तोच आहे. आपण गतीचे प्रकार ओळखा त्यातलाच आहे. पण पुढचा भाग आहे कुठला जमिनीवरून उडवलेले रॉकेट. हे कुठलं आहे उदाहरण तर एकरेषीय गतीचं उदाहरण आहे. काय तर एकरेषीय गतीचं उदाहरण आहे. तर दुसरा पाण्यात पोहणारा मासा. पाण्यात पोहणारा मासा यादृच्छिक गती आहे. तर पाण्यात पोहणारा मासा आपल्याला म्हणजे एका सरळ रेषेत पोहतो का तो तर नाही, तर तो वाकडा तिकडा कसाही पोहतो. त्याची काही निश्चित दिशा नसते. मग या गतीला काय म्हणतात तर यादृच्छिक गती असे म्हणतात. आता सतारीची छेडलेली तार. पुढचा प्रश्न आहे सतारीची छेडलेली तार. तर कुठली गती आहे तर आंदोलित गती. काय आहे तर आंदोलित गती. समजली तुम्हाला गतीचे प्रकार. म्हणजे आपण जे काही ही उदाहरणं दिली त्यातले कुठले गतीचे प्रकार होते ते आपण आता पाहिले. मुलांनो, पुढचा प्रश्न आहे 2 रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. काय तर रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यातला अ आहे इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो डॅश गतीने खाली येतो, तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो डॅश गतीने जमिनीवर येईल. मग इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो कसा जाईल तर तो एकरेषीय असमान गतीने जाईल. म्हणजे तो सरळ जाईल परंतु काय होईल तर तो एकरेषीय असमान गतीने खाली येतो. तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो नैकरेषीय गतीने जमिनीवर जाईल. म्हणजे तो सरळ रेषेत जाणार नाही. कळलं. आता पुढचा प्रश्न आहे धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती कशी असेल तर ती सरळ रेषेत असेल म्हणजेच एकरेषीय असते. कळलं. पुढचा प्रश्न आहे आकाशातून भक्ष्यांचा शोध घेत उडणारी घार डॅश गतीने उडते. घार कशी उडते आकाशामध्ये तर ती गोल गोल फिरत असते. पाहिलं तुम्ही कधी तर मग आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार ही वर्तुळाकार गतीने फिरते. कळलं. आता पुढचा प्रश्न आहे फिरत असलेल्या आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती डॅश तर मेरीगो राऊंड मध्ये बसलेल्या मुलांची गती डॅश असते. फिरत असलेल्या आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती कशी असते समान असते. कशी असते समान वर्तुळाकार असते की नाही. तर मेरीगो राऊंड मध्ये बसलेल्या मुलांची गती कशी असते तर ती असमान वर्तुळाकार असते. कळलं. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो आमच्यात वेगळेपणा काढा. आता आंदोलित गती आणि रेषीय गती ह्याच्यामध्ये वेगळेपणा काय आहे ते आपण आता पाहूया. तर आंदोलित गती म्हणजे काय मुलांनो तर आंदोलित गती ही नैकरेषीय असते. कळलं. काय तर नैकरेषीय असते आणि या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नाहीत. कळलं तुम्हाला. काय तर ह्या गतीतल्या ज्या वस्तू असतात ह्या एका सरळ रेषेत जात नाहीत. पण रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात. कळलं. आता आंदोलित गतीमध्ये दुसरा पॉइंट बघूया आपण. तर आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते.
पुन्हा मूळ जागी येते की नाही. म्हणजे आपल्याला जो शिवण यंत्रातली सुई असते ती एकदा वरती जाते, पुन्हा ती खाली येते, तिच्या जागी येते, पुन्हा वरती जाते, पुन्हा ती तिच्या मूळ जागी येते. कळलं? म्हणजे आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते. पण रेषीय गती दर्शवणारी वस्तू मूळ जागेपासून दूर जाते. काय जाते? तर मूळ जागेपासून दूर जाते. उदाहरणार्थ आता आंदोलित गतीचं उदाहरण काय? तर घड्याळातील लंब. घड्याळातील लंब काय करतो? तो एका जागेवरून जातो, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि पुन्हा तो आपल्या मूळ ठिकाणी येतो. किंवा शिवण यंत्रातील सुई वरती जाते, खाली जाते, म्हणजे एकदा तो वर जाते, खाली जाते आणि पुन्हा ती आपल्या मूळ जागी येते. तसं रेषीय गतीचं उदाहरण काय आहे? तर सैनिकांचे संचलन. काय? तर सैनिकांचे संचलन. समजलं तुम्हाला आंदोलित गती आणि रेषीय गती यांच्यामध्ये फरक काय किंवा वेगळेपणा काय आहे? तर आंदोलित गती ही नैकरेषीय प्रकारची गती आहे. या गतीतल्या वस्तू सरळ रेषेत जात नाहीत. रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात. आंदोलित गती दर्शवणाऱ्या वस्तू पुन्हा मूळ जागी येतात. तर रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू मूळ जागेपासून पुढे दूर जातात. तुम्ही सैनिकांचं संचलन तर बघितलंच असतात, कसे सैनिकांचे संचलन होते. आणि जसे घड्याळातील आंदोलित गतीचं उदाहरण काय आहे? तर घड्याळातील लंबक, शिवण यंत्रातील सुई. आता रेषीय गती आणि यादृच्छिक गती याच्यामध्ये वेगळेपणा काय आहे ते पाहूया. तर रेषीय गती म्हणजे आपल्याला माहितीच आहे आणि यादृच्छिक गती म्हणजे पण काय ते माहिती आहे. मग त्यांच्यामध्ये वेगळेपणा काय आहे ते आपण आता पाहूया. तर रेषीय गती, ज्या गतीची दिशा एका बिंदूपासून निघून दुसऱ्या बिंदूकडे सरळ दिशेला जाते त्या गतीला रेषीय गती असे म्हणतात. काय? तर ज्या गतीची दिशा एका बिंदूपासून निघून दुसऱ्या बिंदूकडे सरळ रेषेमध्ये जाते त्या गतीला काय म्हणतात? रेषीय गती असे म्हणतात. आणि यादृच्छिक गती म्हणजे काय? तर ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते. म्हणजे काय? तर एखादं फुलपाखरू बघितलं तुम्ही, तर एका झाडावर त्याची दिशा एकच ठराविक असते का? म्हणजे एकदम फिक्स नसते ना. तो कसं एका फुलावरून तो दुसऱ्या फुलाकडे आपल्याला सहज पकडता येतो का? तुम्ही जेव्हा धावता त्याला पकडायला तेव्हा ते तुमच्या हातात येतं का? तर नाही, ते एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे बसतं. म्हणजे त्या फुलपाखराची जी गती आहे ती यादृच्छिक गती आहे. म्हणजे ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला काय म्हणतात? यादृच्छिक गती असे म्हणतात. कळलं? तर रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू सरळ म्हणजे एक सरळ रेषेतच गती दाखवतात. म्हणजे जसे की संचलन, सैनिकांचे संचलन, धावणारी आगगाडी धावते, ती काही इकडून तिकडे धावते का? अशी ह्या साईडला लेफ्ट राईट अशी होते का? तर नाही, ती सरळ रेषेतच धावते. सैनिकांचे संचलन, सैनिक पण कसे त्यांचे संचलन कसे होते? म्हणजे ते एका सरळ रेषेतच ते पुढे जातात, आहे की नाही? म्हणजे ती यांची गती कुठली असते? तर रेषीय गती असते. यादृच्छिक गतीतलं काय? तर या गतीतल्या वस्तू एक सरळ रेषेत कधीच जात नाहीत. पाण्यात पोहणारा मासा, हे सुद्धा रांगणारं बाळ, ते काय आपल्याला सरळ रेषेतच जाईल का? तर नाही. उदाहरणार्थ फुलपाखरांचे उडणे, फुटबॉल खेळ, बॉल काही एकाच ठिकाणी सरळ जाईल का? नाही, तो कुठे पण जाऊ शकतो ना. म्हणजे ह्या कशा आहेत? तर यादृच्छिक गती आहेत. कळलं मग तुम्हाला रेषीय गती आणि यादृच्छिक गती याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे? तर रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात. तर यादृच्छिक गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत कधीच जात नाहीत. त्याच्यामधलं उदाहरण काय रेषीय गतीचं? तर सैनिकांचं संचलन, धावणारी आगगाडी. आणि यादृच्छिक गतीचं उदाहरण काय? तर फुलपाखरांचं उडणं, फुटबॉल खेळणे. कळलं? आता पुढचं आहे मुलांनो यादृच्छिक गती आणि आंदोलित गती याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे? तर आता यादृच्छिक गती आपण आत्ताच पाहिलं, तर याचं उत्तर काय आहे? तर ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला काय म्हणतात? यादृच्छिक गती असे म्हणतात. म्हणजे काय? तर त्याची दिशा आणि गती ही फिक्स नसते, ती सतत बदलत असते. कळलं? आणि आंदोलित गती कशी आहे? तर आंदोलित गती ही नैकरेषीय आहे, पण या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नसल्यामुळे त्या मूळ जागी पुन्हा येतात. कळलं? काय? तर त्या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत त्या जात नाहीत, तर त्या मूळ जागी पुन्हा येतात. म्हणजे झोका घेणारी मुलं, झोका हे काय आहे? आंदोलित गतीचं उदाहरण आपण पाहिलं. आता दुसरा पॉइंट काय आहे? तर यादृच्छिक गतीला कोणतीही दिशा निश्चित दिशा नसते, तर आंदोलित गतीला निश्चित दिशा असते. काय? तर तिला निश्चित दिशा असते ना, ती एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाते, दुसऱ्या टोकाकडून पुन्हा पहिल्या टोकाकडे येते, मूळ स्थितीमध्ये येते. आता यादृच्छिक गतीला काय असते? परंतु निश्चित दिशा नसते. आता यादृच्छिक गतीमधला तिसरा पॉइंट काय आहे? तर या गतीतल्या वस्तू पुन्हा मूळ जागी कधीच येत नाहीत. काय? तर या गतीतल्या वस्तू पुन्हा मूळ जागी कधीच येत नाहीत. तर आंदोलित गती दर्शवणाऱ्या वस्तू पुन्हा मूळ जागी येतात. काय?
तर त्या पुन्हा मूळ जागी येतात. कळलं? तर यादृच्छिक गतीचं उदाहरण काय आहे? तर फुलपाखरांचं उडणं, फुटबॉल खेळणं. म्हणजे फुलपाखरू एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे उडते, त्याला काही निश्चित दिशा अशी नसते. कळलं? आणि घड्याळातील लंब, आंदोलित गतीचं उदाहरण कुठलं आहे? तर घड्याळातील लंब. तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो, पण तो त्याच्या परत मूळ ठिकाणी येतो. शिवण यंत्रातली सुई, ती सुद्धा वर खाली होते, आणि म्हणजे एकदा वर जाते, खाली जाते, आणि मग ती पुन्हा तिच्या मूळ ठिकाणी ती येते. कळलं मग तुम्हाला? यादृच्छिक गती आणि आंदोलित गती यांच्यामधला वेगळेपणा काय आहे तो. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? तर आज आपण या गती आणि गतीचे प्रकार ह्या पाठाचा आपण स्वाध्याय शिकलो. आपण पुढच्या सेशनमध्ये सुद्धा ह्याच पाठाचे काही प्रश्न उत्तर राहिले, स्वाध्याय राहिलाय, तो आपण पाहूयात. धन्यवाद.